आज या ठिकाणी एकनाथांचा सन्मान आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे सातारचे. अशी गमतीची गोष्ट आहे. 2 ठिकाणी मला अडचणी होतात. एक ते ठाणे महानगरपालिकेमध्ये सन्माननीय सभासद होते. अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली ती संस्था चालू होती. की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली. आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं. आणि हे करत असताना कधीही पक्ष अभिलाष न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं. याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील. आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि तो सन्मान कसा होतोय? शिंद्यांचा पुरस्कार, शिंद्यांचा पुरस्कार आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून आनंद आहे. सरहद्दी हा मोठा कार्यक्रम घेतला. आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा.